पिंपरी चिंचवड शहर के देहू रोड पुलिस स्टेशन इलाके के रहने वाले बापू साहेब रतन गायकवाड़ ने बहुत मुश्किल माने जाने वाली यूपीएससी की परीक्षा पास कर ली है। बापू साहेब गायकवाड़ ने ऑल इंडिया रैंक में 561वीं रैंक हासिल करके यूपीएससी की परीक्षा पास कर ली है। इसलिए बापू साहेब गायकवाड़ जल्द ही 561वीं यूपीएससी के जरिए आईपीएस सर्विस में शामिल होंगे। बापू साहेब गायकवाड़ की इस सफलता ने देहू गांव और देहू रोड के लोगों का गर्व बढ़ाया है। उनका शुक्रिया अदा करने के लिए देहू रोड पुलिस ने बापू साहेब गायकवाड़ का सार्वजनिक तौर पर सम्मान किया। पुलिस इंस्पेक्टर विक्रम बंसोड़े ने बापू साहेब गायकवाड़ को शॉल, माला और गुलदस्ता देकर उनको उनके आगे के सफर के लिए शुभकामनाएं दी। विक्रम बंसोड़े ने विश्वास जताया कि देहू रोड पुलिस स्टेशन की सीमा के दूसरे छात्र भी बापू साहेब गायकवाड़ के आदेशों को ध्यान में रखकर सफल होंगे। गायकवाड़ ने अपनी सफलता का असली श्रेय अपने छोटे भाई को दिया है। देहू पोलिसांकडून सरांचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन करतो त्यांचं मी। एवढी उच्च दर्जाची परीक्षा मी देहू शहरातून पास केले आणि देहूच्या जी तरुण पिढी आहे, तरुण मुलं आहेत जी अभ्यास करतात, त्यांना एक वेगळीच एक अभ्यासाची शक्ती मिळाली आहे। ह्यामुळं जी देहूची ओळख जी आहे, गुन्हेगारी बाकीच्या गोष्टी जी वेगळ्या धर्तीवर त्याची ओळख आहे, ती कुठेतरी बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता ह्यामुळे होऊ शकते। आणि हीच देहूकरांना माझं आव्हान आहे। साहेबांनी जी कठीण प्रसंगाला तोंड देऊन काय विपरीत परिस्थितीमध्ये ते मात करून आणि देहूसारख्या भागामधून त्यांनी ही उच्च दर्जाची परीक्षा पास केली। त्याचं अनुकरण विद्यार्थ्यांनी मुलांनी करावं आणि त्याच प्रकारे किंवा त्याच्यापेक्षा जास्त उंच शिखरावर जावं, हीच माझं देहूकरांना आव्हान आहे। जे मोबाईल आहे ती वाईट कुठला नाही, पण त्याचा वापर कसा करतात ह्या गोष्टीवर जास्त विद्यार्थी भर दिला पाहिजे। मोबाईल ह्या कुठली वाईट गोष्ट नाही, त्यातनं चांगलं आपण जग कसं जवळ येईल हे बघितलं पाहिजे। सरांचं मी म्हणतो सर्वांना विद्यार्थ्यांना मी आव्हान करेल की सरांच्या मार्गदर्शनात राहावा, सरांच्या संपर्कात राहावा। सर जरूर सर्वांना चांगला रस्ता दाखवतील जेणेकरून यशापर्यंत पोहोचता येईल। तसं आम्ही मूळचे अहमदनगरचे, अहिल्यानगरचे। आमचे बंधू अनिरुद्ध गायकवाड हे केंद्रीय विद्यालयात शिक्षक आहेत देहू रोडला आणि गेली 5 ते 6 वर्ष आमचे पूर्ण कुटुंब देहू रोडमध्ये केंद्रीय विद्यालयामध्ये स्थायिक आहे। सुरुवातीला ज्यावेळेस अभ्यास करायला सुरुवात केली मी, मला दिल्लीला जावं लागलं आणि अडचणी असंच काही आल्या नाहीत। फक्त कधी CSAT निघत नव्हता, कधी GS निघत नव्हता। तर ही परीक्षा अशी कठीण आहे की या परीक्षेचं असं आपण गॅरंटी देऊ शकत नाही की होईलच म्हणून। त्यासाठी कंटिन्युअसली प्रयत्न करत राहावे लागतात आणि एका प्रयत्नात कधी 2 प्रयत्नात हा सगळा आपल्या तयारीचा भाग आहे। तर तयारी उत्तम असेल तर कधी ना कधी ही परीक्षा नक्कीच निघते। ह्या एवढ्या मोठ्या यशाचं श्रेय माझ्या संपूर्ण कुटुंबाला आणि माझ्या धाकटा भाऊ अनिरुद्ध गायकवाड ह्याला जातं। कारण ज्यावेळेस मी LNT मध्ये जॉब करत होतो आणि अनिरुद्ध शिकत होता, त्याला जॉब लागला 2014 मध्ये आणि त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर इमिडिएटली त्याचा कॉल आला आणि तो म्हटला की आता माझं सिलेक्शन झालं आहे, आता तू जॉब सोड आणि तू अभ्यासाला लाग। कारण त्याला माझ्या पोटेन्शियलवर कुठेतरी विश्वास होता। त्याच्या आधाराशिवाय हे शक्य नव्हतं। त्याने मला पूर्ण सपोर्ट केला आणि मला पुन्हा प्रेरित केलं की मी अभ्यास करावा आणि आज आम्ही दोघा भावांनी एकमेकांवर दाखवलेला जो विश्वास आहे त्याचं फलित म्हणजे आज माझं सिलेक्शन झालेलं आहे। त्यामुळे मी असं मानतो की माझं एकट्याचं नाही, हे माझ्या भावाचं सुद्धा सिलेक्शन आहे। ब्युरो रिपोर्ट, V-SARIS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।